ओझर नगर परिषद हद्दीतील लोहिया नगर परिसरात गटार आणि शौचालयांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे। परिसरातील गटार जीर्ण झाल्यामुळे दुर्गंधी पसरली असून त्यामध्ये निर्माण होणारे किडे आणि आळ्या घराघरात शिरू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नागरिकांच्या तक्रारीनुसार गटारी तुंबल्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। विशेषतः डेंग्यू सारख्या भयंकर आजाराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांना जेवताना देखील दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागतो आहे। याशिवाय परिसरातील महिला आणि पुरुषांचे सार्वजनिक शौचालय मोडकळीस आलेले असून वापरण्यायोग्य राहिलेले नाही। त्यामुळे नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागते। त्यामुळे परिसर अधिक अस्वच्छ आणि अस्वास्थ्यकारक बनत आहे। या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर ओझर नगर परिषद मुख्याधिकारी किरण देशमुख यांना आज नागरिकांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। प्रदीप भाऊ आहिरे आणि सीमा आहिरे यांच्याबरोबर आम्ही लोहिया नगर इथल्या समस्या घेऊन आलोय गटारी संदर्भात। भरपूर कामं म्हणजे लोहिया नगरमध्ये केलेले नाहीयेत, ते अपुरे आहेत। पाण्याची समस्या, गटारी, शौचालय, तर ह्या सगळ्या समस्या आहे ना पूर्ण व्हाव्या म्हणून इथं आम्ही आलोय त्यांच्याबरोबर। या ठिकाणी लोहिया नगरचा अतिशय गंभीर प्रश्न गटारीचा। गटारीमुळे त्यांना गटारीच नाही आहे आणि समोरच त्यांच्या दारापुढे जुन्या गटारी त्या ठिकाणी होत्या, त्या वीट बांधकामामध्ये तुटून गेल्या। त्या गटारीमुळे त्यांना जीव जंतू, अनेक किडे मकोडे आजार, डेंग्यू सारखे भयंकर आजार आणि त्या ज्या गटारीमुळे साचलेल्या पाण्यामधल्या ज्या आळ्या आहेत त्या डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये या ठिकाणी जातात। त्या आळ्यांमुळे अनेक रोगराईला त्यांना सामोरं त्या ठिकाणी जावं लागतं। दुसरा प्रश्न, पिण्याचं पाणी त्या ठिकाणी येत नाही। आणि तिसरा अतिशय गंभीर प्रश्न आहे शौचालयाचा। शौचालय त्या ठिकाणी आहेत पण सगळे शौचालय मोडकळीस आलेत। शौचालयाला जायला रस्ता नाही। गटारीचं पाणी जे काही त्याला आउटलेट नसल्यामुळे ते गटारीचं पाण्याला एक तळाचं स्वरूप त्या ठिकाणी आलं आणि त्याच्यावर मच्छर, आळ्या आणि अनेक किडे होऊन रोगराई पसरण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। तर आम्ही नगर परिषदेचे सीओ साहेबांना, सगळ्या लोहिया नगरच्या माझ्या माता भगिनी, आम्ही त्यांना निवेदन दिलं की ताबडतोब त्या गटारी त्या ठिकाणी व्हाव्या। त्या गटारी नाही झाल्या तर आम्ही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी नगर परिषदेसमोर करू, हे मी सीओ साहेबांना या ठिकाणी सांगितलं। नागरिकांनी तातडीने गटार दुरुस्त करणे, नियमित साफसफाई तसेच मोडकळीस आलेले शौचालय नव्याने उभारून देण्याची मागणी केली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी, ओझर।